खेकडीचं कालवण. तर खेकडीच्या कालवणासाठी मी घेतलेला आहे कांदा, थोडंसं लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कांदा खूप जास्त फ्राय करणार आहे मी, म्हणजे थोडासा जास्तच फ्राय करणार आहे, बिकॉज मला काळा मसाला वाटायचा आहे. सो मी जरा जास्तच करपून दिला आहे, का मुद्दाम करपून दिला आहे मी. सो आता इथे मी कांदा थोडासा फ्राय करून घेत आहे. त्याच्यानंतर आता मला खोबरं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी परत कढईमध्ये थोडंसं तेल टाकते आहे. आता मी खोबरं टाकते, तर खोबरं पण थोडं जास्तच मी जास्तच परतून घेणार आहे, जेणेकरून मसाला. सो इथे मी खोबरंसुद्धा काढून घेतलेलं आहे. आता मला त्या ज्या खेकडे आहेत त्या हळद आणि मिठामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी मी गॅसवर एक हंडी ठेवलेली आहे. हंडी माझ्याकडे ॲल्युमिनियमचीच आहे, सो मी त्याच्यामध्येच करणार आहे. तर हंडीमध्ये तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ, म्हणजे त्या खेकडीमध्ये हळद आणि म्हणजे चिकन कसं करतो आपण, चिकन मटन, तर डायरेक्ट हळद आणि मीठ मी टाकून घेतलेला आहे. तर हळद मीठ टाकून झाल्यानंतर आपला जो कांदा फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला. इथे मी टाकून घेतलेला आहे. आता ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आता लगेचच नाही टाकायचं, आपल्याला पाण्याचं अंदाज ठेवायचं आहे. सो आपण त्याच्यावरतीच ताट ठेवणार आहोत, ताटामध्ये पाणी ठेवणार आहोत, जेणेकरून वाफेने पाणी गरम होईल अशा प्रकारे. तर इकडे मी मसाल्याची तयारी करायला घेतलेली आहे. मसाला आपला म्हणजे कांदा खोबरं जे आपण तळून घेतलेलं होतं, फ्राय करून घेतलेलं होतं, ते आता थंड झालं असेल. सो मी आता ते मिक्सरमधून काढून घेणार आहे. इथे मी मिक्सरमधून ते फिरून घेतलेलं आहे. निम्म फिरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आपला मसाला रेडी झालेला आहे. सो इथे मी पाणी जसं गरम होईल तसं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर 2-3 आंदण ठेवले होते मी. तर 2-3 आंदण ठेवल्यानंतर आपलं पाणी गरम झालेलं आहे, ते आपण टाकलेलं होतं. सो दुसरीकडे मी कढई घेतलेली आहे. तर कढईमध्ये तेल टाकून हा माझ्याकडे कांदा मसाला आहे, लाल मिरची पावडर आणि थोडीशी धने पावडर असं घेतलेलं आहे मी, आणि ते तेलामध्ये थोडंसं फ्राय केलेलं आहे. तर तेलामध्ये जो आपण जो कोरडा मसाला फ्राय करतो, कालवणाला मस्त तर्री येते. आता जो आपला वाटलेला मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. सो तो टाकला तर मसाला व्यवस्थित छान परतून घ्यायचा. तर इथे मी मसाला व्यवस्थित परतून घेत आहे. त्याच्यामुळे थोडं पाणी टाकलं तरी मसाला व्यवस्थित छान शिजून होतो. 5-10 मिनटामध्ये मसाला शिजून झाला. इथे मी 4-5 आंदण ठेवले होते, ते पण मी त्याच्यामध्ये ओतून घेतले. आता अजून थोडी उकळी आल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला मसाला मिक्स करायचा आहे. तो जो आपण मगाशी परतून घेतला होता तो मसाला आपण ह्याच्यामध्ये मिक्स करतो. मिक्स केल्यावरती त्याला अजून जरा बारीक गॅसवरती शिजून द्यायचं आहे. आणि लास्टला आपलं कालवण. वाव, मस्त तर्री येते. माझ्याप्रमाणे करून मग काही भागांमध्ये हे जे असतं ना ते त्याच्यामध्ये वाटून टाकलं जातं. तर काही भागांमध्ये हे पूर्ण तसे खाल्ले जाते. गाईज एवढं टेस्टी झालं होतं ना रस्सा. सो गाईज रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून सांगायचं झालं तर फर्स्ट टाईमच मी करते आहे व्हॉईस रेकॉर्ड. सो कसं येईल कसं नाही माहीत नाही, पण
जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.